आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर आणि तुळजापूर दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे, तर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण करण्यात येणार आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण होणार आहे। फडणवीस विठ्ठल रुक्मिणी आणि तुळजाभवानीचं सुद्धा दर्शन घेतील। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आई तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहेत। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच तुळजाभवानीच्या दरबारात येणार आहेत। तर तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याची मुख्यमंत्री घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर तुळजाभवानीच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी। संतोष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर असणार आहेत, त्याचबरोबर या पंढरपूर दौऱ्यात कोणकोणत्या विकास कामांचं भूमिपूजन होईल, त्यांच्या या सर्व दौऱ्याची रूपरेषा काय असेल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 12:15 वाजता पंढरपूरमध्ये येणार आहेत। आल्यानंतर ते सर्वप्रथम श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत। त्याचबरोबर विठ्ठल मंदिरात 73 कोटीच्या विकास आराखड्याअंतर्गत जी विकास कामे सुरू आहेत, जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे, त्याचाही मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत। तर त्यानंतर दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं सादरीकरण करणार आहेत, त्यालाही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर दुपारी 2 वाजता माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्याकडे ते सांत्वनपर भेटीला जाणार आहेत आणि दुपारी 2:30च्या सुमारास मुख्यमंत्री इथून नीरा नरसिंहपूरकडे रवाना होणार आहेत। अशा प्रकारचा तो एकूण त्यांचा दौरा आहे। हा पूर्णपणे देवदर्शन दौरा असल्यामुळे या दौऱ्यामध्ये विकास कामांचं भूमिपूजन असेल, उद्घाटन असेल किंवा राजकीय काही इतर कार्यक्रम असतील त्यांना पूर्णपणे फाटा देण्यात आला असून लवकरच पंढरपूरच्या जे विकास कामाचं भूमिपूजन होणार होतं त्या संबंधित प्रशासनाकडून पुढील महिन्यात नियोजन केले जाणार आहे। प्रज्ञा जी धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।